पाहायला भेटत आहे त्याचा यथोचित एक शाही सन्मान आपण या स्पर्धेच्या अंतर्गत करणार आहोत। भिवंडी लोकसभा खासदार आमचे सगळ्यांचेच लाडके सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र चिरंजीव आमचे सगळ्यांचेच लाडके सुमितजी म्हात्रे साहेब आज या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हा होतो या स्पर्धेच्या अंतर्गत। या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक जानूजी हिरवे साहेब यांच्या शुभ हस्ते हा केला जातो। आमचे पाहुणेवर सुमितजी म्हात्रे साहेबांचा हा यथोचित माननीय सन्मान। उपस्थित सगळेच पाहुणेवर तिथे आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि हा शाही सन्मान मित्रांनो होत असताना या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहत आहोत आदिवासी चषक 2026 हे एक बहरदार पर्व, ज्या पर्वावरती करतात आम्ही गर्व असं हे पर्व आपल्याला पाहायला भेटतं आणि या पर्वामध्ये आज वेळात वेळ काढून आलेले आमचे सुमितजी म्हात्रे साहेब यांचा हा सन्मान होत असताना पाहायला भेटतो आहे। नक्कीच पाहुणेवर आज त्यांच्या सोबतीला देखील आम्हाला पाहायला भेटत आहेत। हा सन्मान होत असताना सुमितजी म्हात्रे साहेबांचा सन्मान होतोय। महाराष्ट्राचं महावस्त्र, माय शुभदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आमच्या मुख्य व्यासपीठावरच्या अंतर्गत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान इथे यावेळेस होत असताना पाहायला भेटतोय। शाही सन्मान मित्रांनो आपण पाहत आहोत। अगदी आम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत ज्या आकर्षित रंगीबेरंगी जे टी शर्ट आहेत या टी शर्टनं एक वेगळी स्पर्धा अगदी फुलून राहिलेली आहे आणि त्या टी शर्ट स्पॉन्सरशिप करणारे आमचे भिवंडी लोकसभा खासदार आमचे सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र चिरंजीव आमच्या समवेत आम्हाला जॉईन झालेले आहेत। या स्पर्धेच्या अंतर्गत सुमितजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान होत असताना पाहायला भेटतो आहे। त्यांच्या सोबतीला आमचे अलंकारजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करूयात। एक प्रसिद्ध उद्योजक आणि तथा क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, नेहमीच समाजाचा वारसा जपलाय, क्रीडा क्षेत्राला ज्यांनी जपलाय आणि नेहमीच क्रिकेटसाठी अहोरात्र मेहनत, क्रीडा क्षेत्रासाठी अहोरात्र मेहनत करणारे आमचे अलंकारजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण करूयात। एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्यात दोन्ही मान्यवरांसाठी आणि अन्य मान्यवरांसाठी देखील आज वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झालेले आहेत। आदिवासी चषकाला स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची आणि त्यानंतर आपण लगेचच वळणार आहोत। नक्कीच आपण जाऊयात तिथे या भेट देण्यासाठी तिथे पाहुणेवारांकडे आणि नक्कीच तिथे शुभेच्छा देणार आहेत या स्पर्धेला आमचे सुमितजी म्हात्रे साहेब। चेक यस आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय। आदिवासी चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये नक्कीच पाहू शकला आम्हाला गर्व आहे, ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा नक्कीच सुमितजी म्हात्रे साहेबांना सांगू इच्छितो। तब्बल 100 टीम्सना मात्र सहभाग नोंदवलाय आणि 100 टीमचा हा कुंभमेळा पाहू शकला। आदिवासी चषक 2026 चांगली स्पर्धा पाहायला मिळते। जानूजी हिरवे साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा। साहेब मनोगत व्यक्त करा। शहापूर भागातली सर्वात लक्ष केंद्रित आणि अनेक खेळाडूंच्या उत्सुकता ज्याची वाट बघतात ते आदिवासी चषक ह्याचा सामना मला वाटतं 100 टीम्स तुम्ही बोलले की शहापूर विभागातली 100 टीम्स याचा आनंद घेतात। मी खरोखर जानू हिरवा साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या अथक प्रयत्नाने स्वप्नाने अनेक युवा पिढी आहे जे काम करून थकतात, स्ट्रेस होतात आणि त्यासाठी तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून एक चांगला क्रिकेटचा कार्यक्रम आयोजित करता। यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असेच सामाजिक काम तुमच्या हस्ते घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि काहीही असला आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत, त्याविषयी तुम्ही टेन्शन घेऊ नका। आज शिवजयंती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विचारांना तुम्ही पुढे नेता। शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी राहिलेला आहे आणि त्याच आशीर्वादाने तुम्ही राजकीय पटलावर देखील उंच भरारी घ्याल हीच अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आभार आहे म्हात्रे साहेब, आज तुम्ही आलात आमच्याला क्रिकेट कार्यक्रमाला भेट दिली आणि सर्व खेळाडूंना मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षीप्रमाणे 100 टीमला टी शर्ट हे बालेमामाने दिलेले आहेत। बालेमामा अधिवेशनला असल्यामुळं
सुमित शेठ म्हात्रे साहेब इथं आलेले आहेत, त्यांचे चिरंजीव इथे आलेले आहेत. फक्त त्या दिवशी एक शब्द टाकला बाळेमामाला की आपण गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण 100 टीमला T-शर्ट द्या. तर त्यांनी मीटिंग आयोजित केलेल्या होत्या. त्या मीटिंगमध्ये फक्त मला एकच बोलायला भेटलं. ते बोलले दिले म्हणून समजा तुम्ही तयारीला लागा. असं तयारीला लागलो आणि त्या दिवशी पत्रक द्यायला फक्त सुमित साहेबांना पत्रक द्यायला गेलो. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी वेळ न लावता तुम्ही T-शर्ट दिलेले आहेत त्यांचे पैसे लगेच त्यांनी पेड करून टाकले. म्हणजे असं हे म्हात्रे कुटुंब आहे की ते एकदा एखाद्यावर जीव लावला तर आतोनात लावतात. असे मी सुमितदादा म्हात्रे हे ह्या कार्यक्रमाला आले, त्यांनी भेट दिली, त्याबद्दल मी आयोजक म्हणून आमच्या आदिवासी चषकचं त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आपण पाहत आहोत नक्कीच काही मान्यवरांचा सन्मान आपण या व्यासपीठाच्या अंतर्गत करणार आहोत. सन्माननीय नरेंद्रजी पंडित साहेब हे देखील आम्हाला साहेबांच्या सोबतीला पाहायला भेटत आहेत. त्यांचाही सन्मान आपण या व्यासपीठाच्या अंतर्गत मित्रांनो करणार आहोत. आज सगळ्याच मान्यवरांची मांदियाळी आम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला भेटली आहे. आणि म्हणतात ना की भारताची आद्य संस्कृती आहे अतिथी देव भव, हे आमच्याकडनं ही जपली जाईल. या स्पर्धेच्या अंतर्गत प्रत्येक पाहुणा भगवान समान असतोय, देवा समान असतोय आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि ते आद्य कर्तव्य पार पडत असताना आहे. पाहुणेवरांचे सन्मान होत असताना या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटत आहेत. नक्कीच साहेब आपणही आलात, आपलंही आम्ही मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आणि पुन्हा एकदा साहेबांना विनंती असेल आपण असं नसं व्हायचं आहे. आणि नक्कीच आपण पाहत आहोत पूर्णपणे मान्यवरांची मांदियाळी अगदी या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झाली आहे. आणि नक्कीच सुमितजी म्हात्रे साहेबांचं पुन्हा एकदा आम्ही आता मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आप आए बहार आई या पद्धतीने आपली उपस्थिती खूप महत्त्वाची होती. आणि नक्कीच आपण या स्पर्धेची उंची वाढवली आहे. या स्पर्धेची अगदी उंची वाढत असताना, या व्यासपीठाची उंची वाढत असताना सध्या तरी आता आपल्यापासून पाहुण्यावर थोडंसं रजा घेत आहेत, परंतु आज वेळात वेळ काढून आलेत आणि त्याचमुळे एक वेगळी उंची या स्पर्धेला मिळालेली आहे. आदिवासी चषकामध्ये आपण आलात, आपली उपस्थिती प्रार्थनीय होती, आपण आलात, आपलं आम्ही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करत आहोत. अगदी साहेबांचा ताफा सध्या तरी आता रवाना होत चाललेला आहे. रजा घेत आहेत साहेब आपल्यापासून, परंतु आज आलात, अगदी आम्ही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करत आहोत.